नमस्ते. आज मी तुमच्यासमोर अध्याय 25वा वाचणार आहे. याच्यात बघूया कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि यातून आपल्याला शिकण्यास काय मिळते. दामू अण्णा कासार यांची अटकळबाजी आणि आंब्याचा चमत्कार. प्रस्तावना. या अध्यायाच्या सुरुवातीला आपण 8 अंगे टेकवून साईबाबांना वंदन करतो, जे करुणासागर आहेत, देवस्वरूप आहेत, परब्रह्म आहेत आणि योगेश्वरांच्या शिरोमणी आहेत. जय हो त्या साईबाबांची, जे संतश्रेष्ठ रत्नमणी आहेत, सर्व शुभत्वांचे घर आहे, आपल्या आत्मराम म्हणजेच प्रिय आत्मस्वरूप आहेत आणि भक्तांचे समर्थ आश्रयस्थान आहेत. आम्ही त्या परमपुरुषांना प्रणाम करतो, ज्यांनी जीवनाचे परमलक्ष्य आणि ध्येय प्राप्त केले आहे. साईबाबा नेहमीच करुणासागर आहेत. आपल्याकडून हवं ते म्हणजे त्यांच्याप्रती अखंड आणि पूर्ण भक्ती. ज्या भक्तामध्ये दृढ श्रद्धा आणि भक्तिभाव असतो, त्यांच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात. हेमाडपंतांच्या मनात साईबाबांच्या जीवनचरित्र व लीलांचे लेखन करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि तत्काळ बाबांनीच त्यांच्याकडून हे कार्य करून घेतले. नोट्स ठेवा म्हणजे लिखाण कुठेतरी करून ठेवा असा आदेश मिळाल्यानंतर हेमाडपंतांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या बुद्धीला बळ आले आणि हे कार्य हाती घेऊन पूर्ण करण्याचे धैर्य मिळालं. ते स्वतः म्हणतात की हे कार्य करण्याची पात्रता त्यांच्यात नव्हती, पण बाबांच्या कृपाशीर्वादामुळेच त्यांनी हे कार्य पूर्ण केले आणि याच्याच फलस्वरूप आपल्याला हे साई सच्चरित्र प्राप्त झाले आहे. हे चरित्र सोमकांत रत्नासारखे आहे, ज्यातून सतत अमृतासमान साईलीला झरत असतात आणि वाचक त्या आनंदाने पिऊन तृप्त होतात. ज्या भक्ताला साईबाबांवर अखंड संपूर्ण श्रद्धा व भक्ती असते, त्याच्या सर्व आपत्ती व संकटे नाहीशी होतात आणि त्याचे कल्याण आपोआप साधले जाते. याचे उदाहरण दाखवणारी अहमदनगर येथील दामोदर सावलाराम रेसने उर्फ दामू अण्णा यांची गोष्ट खाली दिली आहे. दामू अण्णा. वाचकांना आठवत असेल की 6व्या अध्यायात रामनवमीच्या उत्सवाच्या संदर्भात या गृहस्थांचा उल्लेख आला होता. अंदाजे 1895 साली ते प्रथम शिर्डीत आले. तेव्हा रामनवमीचा उत्सव सुरू झाला होता. तेव्हापासून त्यांनी अनेक वर्षे उत्सवाकरिता सुंदर ध्वज पुरवला. तसेच उत्सवाला येणाऱ्या गरिबांना अन्नदानही केले. त्यांची अटकळबाजी आणि त्याच्यातच एका गोष्टीचं नाव आहे कापूस. दामू अण्णांच्या ओळखीचा एक दलाल होता. त्याने पत्र लिहून भागीदारी कापसाच्या अटकळबाजीत व्यापार करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यातून जवळजवळ 2 लाख रुपये नफा होईल असे त्यांनी लिहिले. दामू अण्णा यांनी सुमारे 1936च्या सुमारास श्री बी व्ही नरसिंहस्वामी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही अटकळबाजीची कल्पना दलालाकडून आली होती, पण दलाल भागीदार होणार नव्हता आणि ते एकट्याचे साहस असणार होते. दलालाने लिहिले की व्यापार चांगला आहे, यात काहीही धोका नाही आणि ही संधी गमावू नये. दामू अण्णा या संधीचा विचार करू लागले, पण लगेच ते ठरवू शकले नाहीत की या अटकळीत उतरणे योग्य की नाही. ते भक्त असल्याने त्यांनी श्यामाला सविस्तर पत्र लिहिले. सर्व माहिती सांगून बाबांचा सल्ला घेऊन उत्तर कळवावे अशी विनंती केली. दुसऱ्या दिवशी श्यामाला पत्र मिळाले. दुपारी ते पत्र तो मशिदीत घेऊन गेला आणि बाबांच्या समोर ठेवले. बाबा विचारू लागले, अरे श्यामा, काय आहे हे? काय लिहिले या पत्रात? श्यामा म्हणाला, दामू अण्णा तुम्हाला काही विचारू इच्छितात म्हणून त्यांनी पत्र लिहिले आहे. मग बाबा म्हणाले, त्यांनी काय लिहिले आहे? काय योजना करतोय? त्याला आकाशात भिडायचे आहे असे दिसते. देवाने जे दिले आहे त्यात समाधान नाही. पत्र वाच बरं. श्यामा म्हणाला, पत्रात तर तुम्ही आत्ता जे सांगितले तेच म्हटले आहे. अरे देवा, तुम्ही येथे शांत बसता पण भक्तांना अस्वस्थ करतात. ते अस्वस्थ होतात आणि काही प्रत्यक्ष येथे येतात तर काही पत्रातून येतात. तुम्हाला पत्रातलं माहितीच आहे, तर मग मला का वाचायला सांगताय? बाबा म्हणाले, अरे श्यामा, वाच बरं. मी उगाचच काहीतरी बोलतो. माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवतो? मग श्यामाने पत्र वाचून दाखवले. बाबा लक्षपूर्वक ऐकू लागले आणि मोठ्या भावनेने म्हणाले, दामू अण्णा वेडापिसा झाला आहे. त्याला उत्तर लिही की त्याच्या घरी काहीही कमी नाही. त्याने सध्याची अर्धी भाकर आहे त्यातच समाधान मानावे. लाखो रुपयांची चिंता करू नये. श्यामाने तसे उत्तर पाठवले. दामू अण्णा त्या उत्तराच्या आतुरतेने वाट बघत होते. उत्तर वाचल्यानंतर त्यांच्या मनातील मोठ्या नफ्याच्या व भरघोस फायद्याच्या सर्व आशा सुरगळून गेल्या. त्यांनी मनातच म्हटले, मी चूक केली बाबांना विचारून. पण श्यामाने उत्तरात सूचित केले होते की ऐकण्यात आणि प्रत्यक्ष पाहण्यात नेहमीच मोठा फरक असतो. म्हणूनच दामू अण्णांनी ठरवले की शिर्डीत जाऊन बाबांची प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि त्यांनाच विचारावे.
मग दामोअण्णा शिर्डीत गेले, बाबांना भेटले, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांच्या चरणांना दाबू लागले. अटकळबाजीबद्दल थेट विचारायची त्यांची हिंमत झाली नाही. पण मनात विचार आला, या व्यवहारात जर काही हिस्सा बाबांना दिला तर कदाचित बाबा मदत करतील. दामोअण्णा असा मनात विचार करत होते, पण बाबांकडून कधीच काही दडले जात नाही. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सर्व काही त्यांना स्वच्छ आरशासारखे दिसत होते. लहान मुलगा गोड मागतो, पण आई त्याला कडू औषध देते. गोड खाल्ल्याने आरोग्य बिघडते, पण औषधाने सुधारणा होते. त्यामुळे आई आपल्या लेकराच्या हितासाठीच त्याला प्रेमाने औषध देते. त्याचप्रमाणे दयाळू आईसमान असलेले बाबा भक्तांच्या वर्तमान आणि भविष्याची जाणीव ठेवून त्यांचे हित जपतात. त्यांनी दामोअण्णांच्या मनातील विचार ओळखले आणि म्हणाले, बापू, मला या संसारी गोष्टींमध्ये म्हणजेच नफ्यात, भागीदारी इत्यादीमध्ये गुंतायचे नाही. बाबांचा नकार स्पष्ट ऐकून दामोअण्णांनी तो व्यवहार सोडून दिला. दुसरी गोष्ट आहे धान्य. मग दामोअण्णांच्या मनात तांदूळ, गहू व इतर धान्याच्या व्यापाराची कल्पना आली. बाबांना हा विचारही ओळखता आला आणि म्हणाले, तू 5 सेराने विकत घेशील आणि 7 सेराने विकशील. तू 5 शेराने विकत घेशील आणि 7 शेराने विकशील. म्हणून हा धान्य व्यवहारही सोडून देण्यात आला. काही काळ धान्याच्या किमती वाढल्या आणि बाबांचे भाकीत खोटे ठरल्यासारखे वाटले. पण 1-2 महिन्यात सर्वत्र भरपूर पाऊस झाला आणि धान्याचे दर अचानक कोसळले. त्यामुळे धान्य साठवून ठेवणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र दामोअण्णा या संकटातून वाचले. हे सांगायची गरज नाही की दलालाने दुसऱ्या व्यापाराच्या मदतीने केलेली कापसाची अटकळसुद्धा कोसळली आणि गुंतवणूकदारांना फार मोठा तोटा सहन करावा लागला. अशा रीतीने कापूस व धान्य या दोन्ही व्यवहारांतील प्रचंड नुकसानापासून बाबांनी त्यांना वाचवले. हे पाहून दामोअण्णांची बाबांवरील श्रद्धा दृढ झाली आणि ते कायमचे खरे भक्त राहिले. पुढची गोष्ट आहे आंब्याचा चमत्कार. एकदा शिर्डीत सुमारे 300 चांगल्या आंब्यांचे एक पार्सल आले. ते गोव्याहून मामलतदार राळे यांनी साईबाबांसाठी पाठवले होते आणि त्यावर श्यामाचे नाव लिहिले होते. पार्सल उघडले असता सर्व आंबे उत्तम अवस्थेत निघाले. ते श्यामाच्या ताब्यात ठेवण्यात आले. मात्र बाबांनी फक्त 4 आंबे जवळ ठेवले आणि एका भांड्यात ते आंबे ठेवले आणि मग म्हणाले, हे 4 फळे दामोअण्णांसाठी आहेत, ती इथेच राहू दे. दामोअण्णांच्या 2 पत्नी होत्या, पण त्यांना त्यावेळेपर्यंत संतती नव्हती. त्यांनी अनेक ज्योतिषांचा सल्ला घेतला होता. स्वतः थोडे ज्योतिषशास्त्रही शिकले होते आणि त्यांच्या पत्रिकेत एक अशुभ ग्रह असल्यामुळे या जन्मात संतती प्राप्तीची शक्यता नाही असा निष्कर्ष निघाला होता. पण त्यांची बाबांवर मोठी श्रद्धा होती. आंब्याचे पार्सल आल्यावर 2 तासांनी ते शिर्डीत आले. तेव्हा बाबा म्हणाले, इतर लोक या आंब्याची अपेक्षा करीत आहेत, पण हे आंबे दामोअण्णा यांचे आहेत. ज्याच्यासाठी ती फळे आहेत त्याने ती खाऊन ज्याच्यासाठी जी फळं आहेत त्यालाच ती फळं मिळावीत. हे शब्द ऐकून दामोअण्णा थोडे दचकले. बाबांनी असं म्हटलं आहे, इतर लोक या आंब्यांची अपेक्षा करीत नाहीत, पण हे आंबे म्हणजे दामोअण्णा यांचे आहेत. ज्याच्यासाठी ती फळे आहेत त्याने ती खाऊन मेलं पाहिजे. हे शब्द ऐकून दामोअण्णा थोडे दचकले. पण म्हाळसापती म्हणजे शिर्डीतील एक प्रमुख भक्त यांनी त्यांना समजावून सांगितले की ते मरण म्हणजे अहंकार किंवा लहान मीपणाचे मरण आहे. मी, माझे ह्याचे हे मरण आहे. हे ऐकून दामोअण्णा म्हणाले की तेही फळे स्वीकारतील आणि खातील. मग बाबा म्हणाले, ती फळे एकट्याने खाऊ नकोस, तुझ्या धाकट्या पत्नीसोबत वाटून खा. ही आंब्याची जी लीला आहे, म्हणजे हा 4 आंब्यांचा जो चमत्कार आहे, तिला 4 मुलगे आणि 4 मुली देतील. तसेच झाले आणि शेवटी सिद्ध झाले की ज्योतिषांचे नव्हे तर बाबांचे शब्द हे खरे ठरले. बाबांचे वचन त्यांच्या देहधारण काळात जितके प्रभावी होते तितकेच ते त्यांच्या समाधीनंतरही प्रभावी राहिले. बाबा म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा. मी या देहात नसणार तरी माझ्या समाधीतल्या हाडांमधून तुम्हाला आशा व धीर मिळेल. माझी समाधी बोलत राहील, चालत राहील आणि ज्यांनी स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले आहे त्यांच्याशी संवाद साधत राहील. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या जीवनातून नाहीसा होईल. तुम्हाला माझी हाडे तुमच्या कल्याणाविषयी बोलताना आणि चर्चा करताना ऐकू येतील. पण मला नेहमी स्मरा, माझ्यावर मनापासून आणि आत्म्यापासून विश्वास ठेवा. मग तुम्हाला फार मोठा लाभ होईल. या संदर्भात दामोअण्णांच्या निवेदनातील खालील उतारा वाचनीय आहे. एकदा मी त्यांच्या चरणी बसलो असताना माझ्या मनात 2 प्रश्न होते आणि त्या दोन्ही प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. पहिला प्रश्न होता, साईबाबांना इतके लोक
साईबाबांचे दर्शन घ्यायला इतके लोक येतात, सगळ्यांना त्याचा लाभ होतो का? यावर त्यांनी उत्तर लिहिले, फुलांनी बहरलेले आंब्याचे झाड पहा. जर त्या सगळ्या फुलांना फळे धरली असती तर किती भारी पीक आलं असतं. पण तसं होतं का? बहुतांश फुलं गळून जातात, काही कच्ची फळंही पडतात, फार थोडी फळं शेवटपर्यंत टिकतात. दुसरा प्रश्न माझ्याबद्दल होता. जर बाबा संसारातून गेले तर मी किती निराधार होईन, मग माझं काय होणार? यावर त्यांनी उत्तर दिलं, तू मला जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा आठवशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यासोबत असेन. हे वचन त्यांनी 1918च्या अगोदरही पाळले आणि 1918 नंतरसुद्धा पाळत आहेत. ते अजूनही माझ्यासोबत आहेत, अजूनही मला मार्गदर्शन करत आहेत. हा प्रसंग साधारण 1910-11चा आहे. त्यावेळी माझी भावंडं माझ्यापासून वेगळी झाली. माझ्या बहिणीचा मृत्यू झाला, माझ्या घरी चोरी झाली आणि त्यातून पोलीस चौकशीसुद्धा झाली. या सगळ्यामुळे मी फार अस्वस्थ झालो होतो. माझ्या बहिणीच्या मृत्यूने मी अतिशय खचून गेलो होतो. मला आयुष्य किंवा सुखभोग यांची काही किंमत उरली नव्हती. तेव्हा मी बाबांकडे गेलो. त्यांनी मला उपदेशाने शांत केलं. मला अण्णा म्हणजे अप्पा कुलकर्णींच्या घरी नेऊन पुरणपोळीचे जेवण घालू दिले आणि माझ्या अंगाला चंदन लावून घेतले. मग एकदा माझ्या घरी चोरी झाली. माझ्या जवळच्या मित्राने माझ्या बायकोची दागिन्यांची पेटी, ज्यात तिचं नथ होतं, ती चोरून नेली. मी बाबांच्या फोटोसमोर रडत बसलो. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने ती पेटी परत आणली आणि क्षमा मागितली. प्रार्थना. अरे साई सद्गुरू, भक्तांच्या इच्छापूर्तीचे वृक्ष, आम्ही आपल्या चरणांची चिरनाण करू नये आणि त्यांचा दृष्टिकोन कधीही हरवू नये. या संसाराच्या जन्ममरणांच्या उलटसुलट प्रश्नांनी आम्ही ग्रस्त आहोत. आता आम्हाला या जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्त कर. आपल्या इंद्रियांच्या बाहेरच्या वस्तूंकडे जाणारी प्रवृत्ती थांबवून आम्हाला अंतर्मुख कर आणि आत्म्याच्या समोर उभे कर. जोव्या वेळेपर्यंत इंद्रिय व मनाची ही बाहेरची गती रोखली नाही, आत्मसाक्षात्काराची शक्यता नाही. शेवटी मुलं, पत्नी वा मित्र हे काहीही उपयोगाचे ठरणार नाही. केवळ तूच आहेस जो मुक्ती व आनंद देऊ शकशील. आमच्या चर्चा आणि इतर वाईट गोष्टींची वृत्ती नष्ट कर आणि आमच्या जिभेला तुझे नाम जप करण्याची सवय लागू दे. चांगले असो किंवा वाईट अशा विचारांनी ढकलून टाक. चांगल्या असो अशा विचारांना ढकलून टाक. आम्हाला आपल्या देहांपासून वर घरापासून विसर पाड आणि आमचा अहंकार तू नाहीसा कर. आम्हाला नेहमी तुझे नाव आठवेल अशा प्रकारे आमच्या बरोबर राहा आणि इतर सर्व गोष्टी विसरायला लाव. आमच्या मनातील अस्वस्थता हटवून त्याला स्थिर आणि शांतिमय कर. जर तू आम्हाला आपटून धरलेस तर अज्ञानाचा अंधार निघून जाईल आणि आम्ही तुझ्या प्रकाशात आनंदाने जिवंत राहू. तू आम्हाला तुझ्या लीलांचं अमृत प्यायला घातले आणि आमच्या आळशातून जागे केले. हे सर्व तुझ्या कृपेनी आणि आपल्या भूतपूर्व जन्मांच्या पुण्यधनामुळे झाले आहे. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती. तुमचा आजचा दिवस असाच आनंदात जाऊ दे आणि हा जो आपण आता अध्याय वाचला त्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले याचा पण विचार करा. साईराम.